नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्राच्या जनता रिपोर्टर या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. याच बातमीपत्रामध्ये आपण पुण्याची आणि ठाण्याची नेमकी समस्या काय आहे तर त्यामध्ये पुण्याची समस्या सुटलेली आहे त्या संदर्भातील इम्पॅक्ट बातमी सुद्धा पाहणार आहोत. तर आज खरं तर पत्रकार म्हणून ही बातमी देताना समाधान वाटते. आम्ही आमचं कर्तव्य पार पाडत असताना सर्वसामान्यांच्या अशा काही समस्या असतात ज्या सुटल्या की बातमीदारी करण्याचं समाधान मिळतं. बातमी आहे पुण्यातून जय महाराष्ट्राच्या बातमीच्या इम्पॅक्टची. जय महाराष्ट्राच्या बातमीचा आपण हा इम्पॅक्ट पाहतोय. 2 आठवड्यांपूर्वी आपण पुण्यातील भिडे पूल बंद आहे त्यामुळे सर्वसामान्यांना प्रचंड त्रास होतोय ही बातमी दाखवली होती आणि त्यानंतर आता हा भिडे पूल सुरू होणार आहे. वाहतुकीसाठी हा पूल सुरू केला जाणार आहे. भिडे पूल मागील 3 महिन्यांपासून बंद होता. पुणेकरांची त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती, वाहतूक कोंडी झाली होती. इथून प्रवास करताना अनेक नाहक त्रास पुणेकरांना सहन करावा लागत होता. मात्र आता जय महाराष्ट्राने ही बातमी दाखवली होती त्यानंतर आम्ही या समस्येचा पाठपुरावा केला. पुण्यातील आयुक्तांना भेटलो, त्यांना हा पूल लवकरात लवकर सुरू करा अशी मागणी सुद्धा केली होती आणि त्यानंतर आता हा पूल सुरू होतोय. त्यामुळे पुणेकरांनी सुद्धा जय महाराष्ट्राचे आभार मानलेले आहेत. तर सुरुवातीला पुण्यामधला हा नेमका परिसर कुठे आहे तो पाहूयात. पुण्यामध्ये डेक्कन परिसरामध्ये हा पूल आहे, भिडे पूल. अत्यंत गजबजण्याचा हा प्रकार, या ठिकाणी प्रचंड गर्दी असते, गजबजलेला हे ठिकाण आहे. याच पुलावरून सिटीमध्ये जाण्यासाठी सोबतच फर्ग्युसन कॉलेज असेल, डेक्कन परिसरात जाण्यासाठी याच पुलाचा वापर केला जातो आणि हा पूल गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून बंद होता. त्यामुळे पुणेकरांची मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पुणेकरांना या ठिकाणाहून प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. ही बातमी आम्ही दाखवली, त्यानंतर या बातमीचा आम्ही पाठपुरावा केला आणि आता हा पूल लवकरात लवकर सुरू होणार आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये असणारा भिडे पूल, या पुलाची गेल्या 3 ते 4 महिन्यापासून डागडुजी आणि इतर कामांमुळे हा बंद होता. मेट्रोच्या कामांमुळे खास करून बंद होता. याच पुलावरून हजारो वाहनांची ये-जा होते. नारायणपेठ, सदाशिवपेठ असे शहरातील प्रमुख भाग, तसंच FC रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड या ठिकाणी जाण्यासाठी याच मार्गाचा वापर केला जात असतो. मात्र पूल बंद असल्यामुळे पुणेकरांचे प्रचंड हाल होत होते. जय महाराष्ट्रानं 12 जुलैला ही बातमी प्रसारित केली होती आणि संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा केला. गणेशोत्सव तोंडावर आहे त्यामुळे सदर पूल सुरू झाला नाही तर पुणेकरांना गणेशोत्सवामध्ये वाहतूक कोंडीचा आणखी त्रास होऊ शकतो. त्यामुळे गणेशोत्सवाच्या आधी पूल सुरू करा अशी या प्रशासनाकडे आपण मागणी केली होती, पाठपुरावा केला होता आणि अखेर पूल सुरू होतोय. 20 जुलैला गणेशोत्सवाच्या आधीच 20 ऑगस्टला हा पूल सुरू केला जाणार आहे. तर गेल्या 3 ते 4 महिन्यापासून हा पूल बंद होता. त्यानंतर आपण ती बातमी दाखवली आणि आता 20 ऑगस्टला हा पूल सुरू होतोय. जय महाराष्ट्रानं या बातमीचा पाठपुरावा करत पुण्याचे आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे सदर समस्या मांडली. त्यानंतर लवकरात लवकर ही समस्या सोडवावी यासाठी पाठपुरावा केला. पुण्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी या समस्येची दखल घेतली आणि समस्येचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि समस्या सोडवलेली आहे. यावेळेस आम्ही त्यांच्यासमोर गणेशोत्सवाच्या काळामध्ये पुण्यातील नागरिक सोबतच इतरही राज्यभरातून अनेक नागरिक, अनेक गणेश भक्त हे पुण्यामध्ये येत असतात. त्यामुळे प्रचंड गर्दी पुण्यामध्ये होणार आहे, त्यातच वाहतूक कोंडी होईल, याचा प्रचंड त्रास हा पुणेकरांना होईल. त्यामुळे गणेशोत्सवाच्या अगोदर हा पूल सुरू करावा अशी मागणी आम्ही केली होती. यावर नवल किशोर राम यांनी काय म्हटलंय ते पाहूयात. त्याच्या बाबतीत आढावा घेणार आहे की 20 पर्यंत कसे पूर्ण करतात. आता मी सर्वांसमोर बोललो की हे 20 पर्यंत पूर्ण होईल तर नक्कीच माझी जबाबदारी आता वाढली आणि हे मी जाऊन रोज पाहू. त्याच्या बाबतीत आढावा घेणार आहे की 20 पर्यंत कसे पूर्ण करतात. आता मी सर्वांसमोर बोललो की हे 20 पर्यंत पूर्ण होईल तर नक्कीच माझी जबाबदारी आता वाढली आणि हे मी जाऊन रोज पाहू. तर आपल्यासोबत रोहन कदम आमचे पुण्याचे प्रतिनिधी जोडलेले आहेत. रोहन, 2 आठवड्यापूर्वी आपण ही बातमी दाखवली होती, तुम्हीच ही संपूर्ण बातमी कव्हर केली होती. त्यानंतर आपण या बातमीचा पाठपुरावा केला, आयुक्तांपर्यंत ही समस्या घेऊन गेलो आणि आता पूल सुरू होतोय. 20 ऑगस्ट पासून हा पूल सुरू होतोय. आता पुणेकरांच्या भावना काय आहेत? जय महाराष्ट्राच्या बातमीचा हा इम्पॅक्ट आहे.
जगदीश अगदी बरोबर आहे. जय महाराष्ट्राने सगळ्यात प्रथम ही बातमी जी आहे ती दाखवली होती 12 जुलै रोजी. कारण काय साधारणतः 1 महिन्यामध्ये हा भिडे पूल जो आहे तो वाहतुकीसाठी खुला करू असं सांगितलं असताना जवळपास 3 महिन्यांपासून हा पूल जो आहे तो बंद आहे. त्यामुळे आजूबाजूच्या व्यापाऱ्यांवरती असेल, दुकानावरती असेल आणि वाहतुकीवरती असेल हा परिणाम झालेला होता. आपल्यासोबत हे सगळे पुणेकर आहेत ज्यांना आनंद झालेला आहे की आता 20 तारखेला तरी हा पूल उघडणार आहे. नेमकं काय सांगाल, तुम्ही इथले रहिवासी आहात, आता 20 तारखेला हा पूल खुला करू असं आयुक्तांनी सांगितलं. रोहनराव, सर्वात प्रथम तर आपल्या जय महाराष्ट्र चॅनलचं खूप खूप अभिनंदन आणि आभार. कारण आपणच माझ्या मते 15 दिवसांपूर्वी आपण या ठिकाणी सर्वात पहिली बातमी दाखवली, इथल्या नागरिकांची समस्या आपल्या टीव्हीच्या माध्यमातून दाखवली, न्यूज चॅनलच्या. त्यामुळे आपले आभार. आणि आपण दाखवल्याप्रमाणे आयुक्तांनी आता 20 तारखेचं आश्वासन दिलं आहे की 20 ऑगस्ट पूर्वी पूल चालू आम्ही करू 100%. परंतु परत आपल्या माध्यमातून थोडंसं सांगायचं या आयुक्तांना पुणे महानगरपालिकेच्या की 20 तारखेच्या पहिलं जेवढ्यात लवकर चालू करता येईल तेवढं चालू केलं पाहिजे. कारण येत्या 16 ऑगस्टला पुढच्या महिन्यात दहीहंडी आहे आणि तिथंही सार्वजनिक दहीहंडी साजरी होत असती आणि त्या अनुषंगाने जर इथं परत ट्रॅफिकचं खूप मोठं प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे जर त्याच्या आधी चालू झाला तर खूप बरं होईल. काय फटका बसायचा एकंदर सगळा हा पूल बंद असल्यानंतर, काय समस्यांना सामोरं जावं लागायचं? तर स्थानिकांना असा प्रॉब्लेम होतो की हा पूलचा रस्ता बंद असल्यामुळे सगळं ट्रॅफिक होतं, ते स्थानिक जे छोटे रस्ते आहेत तिकडे वळवलं जातं, त्यामुळे ट्रॅफिकची समस्या आहे. आणि त्याच्यानंतर जिथं लहान मुलं खेळत असतात त्यांना पण कधी कधी ॲक्सिडेंटचा धोका पण संभवतो, त्यामुळे असा एक समस्या आहे. अखेर आता 20 तारखेपर्यंत आयुक्तांनी सांगितलेलं आहे की आम्ही हा पूल खुला करतो. काय भावना आहेत? लवकर व्हावा पूल खुला ही तर मागणी आहेच, परंतु आता निदान सांगितलं तरी 20 तारखेपर्यंत खुला करतो. पूर्ण देशाचा प्रसिद्ध गणेशोत्सव म्हणजे पुण्यात जो गणेशोत्सव तो याचं प्रतिबिंब आपल्याला पूर्ण देशात दिसतं. आणि भिडे पूल हा पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. येथील नागरिकांना जर काही खरेदी करायला जायचं आहे तर त्यांना हा भिडे पूल उपयोगी पडतो. पण दुर्दैवाने लकडी पूल किंवा झेड ब्रिज याचा व्यापार करावा लागतो. आणि काय होतं आहे की ट्रॅफिक एवढी जाम होती की रोज 2-2, 3-3 तास ट्रॅफिकचा खोळंबा होतो आहे. आणि ट्रॅफिक अडल्यामुळे लोकांचा वेळ वाया जातो, त्यातनं भांडणं उद्भवतात. त्यामुळे हा जर पूल 20च्या अगोदर अजून लवकर करता आला तर पुढे येणारा गणेशोत्सव हा लोक एक चांगल्या स्वरूपात साजरा करू शकतील आणि लोकांच्या अडचणी कमी होतील. आयुक्तांनी आता हे सकारात्मक घेतलंय की आता हा पूल आम्ही खुला करतो म्हणलाय. खूप समस्यांना पुणेकर वेठीस धरले होते या पूल बंद असल्यामुळे. तुम्ही काय सांगाल आता 20 तारखेला खुला होतो? आमची आयुक्तांना विनंती अशीच आहे की तो 20 तारखेच्या ऐवजी दहीहंडीच्या आधी म्हणजे 16 तारखेला जी दहीहंडी आहे त्याच्या आधी 15 तारखेला जर तो ब्रिज उघडता आला तर जास्ती बरं राहील, जेणेकरून दहीहंडीला होणारी जी गर्दी आहे ती आमच्या रहिवासी एरियामध्ये होणार नाही. ती जगदीश, ह्या सगळ्या पुणेकरांच्या भावना आहेत. हे सगळे रहिवासी जे आहेत ते या भिडे पुलाच्या जवळ म्हणजे जी पुलाची वाडी आहे त्या ठिकाणी राहतात, त्यांची दुकानं या ठिकाणी आहेत. अनेक जण जे आहेत ते रोज या पुलावर म्हणजे अगदी हजारो वाहनं जी आहेत ती इथून जातात. मग अगदी एरंडोण्याकडे जाणारा असेल, सिंहगड रोडला जाणारा असतील किंवा पुण्यातील मध्यवर्ती भागात पेठांमध्ये जाणारे असतील, महापालिकेकडे जाणारे असतील, ही सगळी लोकांसाठी हा अतिशय योग्य पूल जो आहे तो भिडे पूल होता. हजारो वाहने यावरून जात होती, परंतु हा पूल बंद पडल्यामुळे मोठा वळसा जो आहे तो मारावा लागत होता. झेड ब्रिज आहे परंतु ते फिरून जावं लागतं खूप आणि तिथं 4 चाकी अलाउड नाहीये. त्यामुळे हे सगळी ट्रॅफिक कोंडी जी आहे ती पुण्याच्या डेक्कन भागामध्ये, नारायणपेठ भागामध्ये, लक्ष्मी रोड भागामध्ये आणि इतर भागामध्ये जी आहे ती वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये होत होती. जय महाराष्ट्राने सगळ्यात प्रथमतः ही बातमी दाखवली. त्या बातमीनंतर जे आहे ते पुणे पोलीस आयुक्तांनी, पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जे आहे ते या सगळ्या कामाबाबतचा आढावा घेतला आणि का उशीर लागलेला आहे, 1 महिन्यामध्ये आपण हा पूल खुला करू असं सांगितलं असताना 3 महिने का ओलांडले याची नवनिर्वाचित आयुक्त असणाऱ्या नवल किशोर राम यांनी माहिती घेतली. आणि त्यानंतर जी आहे ती यंत्रणा वेगाने पुढे सरकली आणि आता गणेशोत्सवाच्या पूर्वीच म्हणजे 20 ऑगस्ट पर्यंत आम्ही हा पूल जो आहे तो खुला करणार आहोत अशा प्रकारचं आश्वासन जे आहे ते आयुक्तांनी जे आहे ते दिलेलं पाहायला मिळतंय. जय महाराष्ट्राला अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. गणेश मंडळांच्या बैठकीमध्ये त्यांनी देखील हे बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे आता 20 तारखेच्या अगोदर हा पूल खुला करा अशी देखील मागणी होते, कारण का 16 तारखेला दहीहंडीचा उत्सव आहे. त्यापूर्वी जी आहेत ती सगळी कामे तुम्ही उरकावीत अशा प्रकारची मागणी देखील जोर धरू लागलेली आहे. त्यामुळे आता नेमका हा पूल कधी खुला करतायत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. रोहन, तुमच्या सोबत असलेल्या पुणेकरांना हाही प्रश्न विचारा की सध्या हा पूल गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून बंद आहे. सध्या सुद्धा या पुणेकरांना नेमक्या अडचणी काय होत आहेत? पर्यायी व्यवस्था काही पालिकेनं केलेली आहे का सध्याच्या काळामध्ये 20 तारखेपर्यंत? निश्चित आपण या प्रश्नांची उत्तर आपण यांनाच विचारूयात, कारण का पर्यायी व्यवस्था तुम्हाला सगळ्यात मोठा फटका जो आहे तो हा पूल बंद असल्यामुळे पडतो. महापालिकेने काही पर्यायी व्यवस्था तुम्हाला सांगितली होती का, किंवा पूल किती दिवस बंद असणार आहे त्यानंतर अडचणी तुम्ही त्यांच्यासमोर मांडल्या होत्या का?
नाही नाही, पहिल्यांदा महानगरपालिकेने 2 महिन्याचा कालावधी या कामासाठी मागितला, त्यांनी की हे केला होता, परंतु तेवढ्यात तर काम झालेलं नाही आहे. आणि सर्वात जास्त आम्हाला त्रास या गोष्टीत होतो, कारण इथं जे आम्ही राहतोय स्थानिक, इथं छोटी छोटी बोळं आहेत आणि त्या शेवटी पलीकडे जाण्यासाठी दुसरा कुठलाच पर्याय मार्ग नाही आहे. जर पेठाणला जर जोडणारा मार्ग हा एकच होता आणि त्यामुळे जे आहे ते छोट्या छोट्या बोळातनं जाणार असताना स्थानिकांची त्यात भांडणं होत होती आणि खूप म्हणजे समस्यांना तोंड द्यावं लागत होतं स्थानिकांना. आता तरी वाटतंय का की हे काम उरकेल आणि 20 तारखेपर्यंत हा पूल खुला करतील? कारण का 1 महिन्याचा कालावधी सांगितला, 3 महिने लागले. आता कामाची कशी स्थिती आहे? ते आपण जरी किती त्यांना आग्रह केला किंवा आपण त्यांना फोर्स केला तर काम ते त्यांच्या पद्धतीनेच काम चालू. अगोदर 7 जूनची डेडलाईन होती, आता 7 ऑगस्टमध्ये 2 महिने वर झालेत तरी. आणि महत्त्वाचं कसं आहे की कोथरूड कर्वे रोड या भागात येणारी लोक ज्यांना सिटीत जायचं आहे नारायणपेठ, त्यांना हा ब्रिज एवढा सोयीस्कर पडतो, पण या सगळ्या ह्याच्यामुळं लोकांना उलटा वळसा पडतोय आणि लोकांना उलटं फिरून जावं लागतंय. म्हणजे लोकांचा इंधनाचा खर्च, वेळेचा अपव्यय, या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर पुण्यासारख्या शहरात आज नागरिकांना ही गोष्ट नक्कीच परवडणारी नाहीये. ठीक आहे, याचा शासनाने एक गंभीरपणे विचार करावा आणि जनतेच्या हिताच्या दृष्टीने काय करता येईल याची उपाययोजना लवकर करून 20 करावं. अगदी जगदीश, तर ही सगळी ठीक आहे. पुणेकरांची जी आहे ती प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळते. जगदीश. रोहन, खरं तर तुमचंही धन्यवाद. तुम्ही सुद्धा पाठपुरावा केलेला आहे, त्यामुळे आपल्या या बातमीचा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतोय. हा पूल 20 ऑगस्टला सुरू होणार आहे. धन्यवाद रोहन, दिलेल्या या माहितीबद्दल.